मुलांनो, आज आपण परत एकदा मराठीचा अभ्यास करणार आहोत. तर चला मी तुम्हाला माझी ओळख करून देते. विषय मराठी, विषय मराठी, वर्ग 5वी, दिनांक 8/10/2020. माझे नाव श्रीमती विद्या श्रीराम महाजन. आजचा सुविचार, अचूकता असेल तर सराव महत्वाचा आहे. कोणती गोष्ट करण्यासाठी अचूकता असेल तर काय पाहिजे? सराव महत्वाचा आहे. माझ्या शाळेचे नाव मनपा हिंदी शाळा खारदांडा खार पश्चिम. आज आपण विषय मराठी इयत्ता 5वी उपयोजित लेखन, त्याच्यामध्ये निबंध लेखन हे आपण आज बघणार आहोत. सर्वात पहिले उपयोजित मराठी म्हणजे काय याचा थोडासा मी तुम्हाला परिचय करून देते. तर उपयोजित मराठी हे आपल्याला 5वी या वर्गापासून सुरुवात होते. हा आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मिळवून देणारा एक भाग आहे. हा उपयोजित मराठी यावर आपल्याला परीक्षेमध्ये 8 मार्काचे प्रगत माहिती बघूया. उपयोजित लेखन म्हणजे काय? तर बघा, उपयोजित लेखनामध्ये 4 प्रकार येतात. ते 4 प्रकार इथं दिलेले आहेत. पहिला जो आहे तो आहे निबंध लेखन, दुसरा जो आहे तो आहे पत्र लेखन, तिसरा जो प्रकार आहे तो आहे कथा लेखन आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे उतारा आकलन. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आणि आपल्या वर्गाच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात. चौथा जो प्रकार आहे उतारा आकलन, हा तर स्कॉलरशिपच्या परीक्षेला हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. तर आपण थोडस उपयोजित लेखन म्हणजे काय याविषयी प्रस्तावना बघूया. तर उपयोजित लेखन इयत्ता 5वी मध्ये उपयोजित लेखनाला आगळे महत्व आहे. कारण यामुळे मुलांच्या कल्पना शक्तीला व विचार शक्तीला योग्य व चांगली चालना मिळते. तसेच दैनंदिन जीवनामध्ये जे काही विचार व कल्पना करतात ते भाषेच्या माध्यमातून कसे मांडता येईल हा विचार मुलांनी या उपयोजित लेखनात करावयाचा आहे. उपयोजित लेखनामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, त्याचा सराव तुम्ही करायचा आहे. आपण आताच ते प्रकार पूर्ण बघितले. चला तर मग आता आपण उपयोजित लेखनाचा निबंध लेखन हा प्रकार आपण बघणार आहोत. कोणता? मराठी निबंध लेखन. तर सर्वात पहिले आपण निबंध म्हणजे काय या शब्दाचा अर्थ समजून घेऊया आणि मग पुढे सुरुवात करूया. तर निबंध म्हणजे काय? तर बघा, नि प्लस बंध बरोबर निबंध. तर हा झाला शब्दाचा अर्थ. पण आता आपण निबंध या शब्दाचा अर्थ बघूयात. निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळवणे असा आहे. बघा, एखादा फुलाचा हार बनवताना आपण जसा व्यवस्थितरित्या फुल हारामध्ये गुंफतो, बांधतो, तसेच आपल्याला काय करायचे आहे? आपले विचार योग्य बंधनात गुंफायचे आहेत. बघा, योग्य बंधनात बांधलेले विचार म्हणजे निबंध. सर्वांच्या लक्षात आले असेल मुलांनो की निबंध म्हणजे काय? की योग्य बंधनात बांधलेले विचार. चला तर मग आता मराठी निबंध लेखन म्हणजे काय ते आपण बघूयात. आता आपण निबंधाचा अर्थ बघितला. आता निबंध लेखन म्हणजे काय बघा. निबंध लेखन म्हणजे
निबंध लेखन म्हणजे विचाराची विषयनुरूप केलेली मुद्देसूद मांडणी. आपले जे विचार आहेत त्या विचारांची विषयाला धरून केलेली मुद्देसूद म्हणा किंवा सुसंगत म्हणा अशी केलेली मांडणी, याचा अर्थ निबंध लेखन. तर आपण आता निबंध लेखनाचा अर्थ बघितला. मुलांनो, सर्वांनी पहिले समजून घ्या की निबंध लेखन म्हणजे काय, की विचाराची विषयनुरूप केलेली मुद्देसूद मांडणी किंवा विचाराची विषयनुरूप केलेली सुसंगत आणि मुद्देसूद या दोन मुद्द्यांना निबंध लेखनामध्ये खूप महत्व आहे. सुसंगतपणे आणि मुद्देसूदपणे आपले विचाराची विषयनुरूप मांडणी करावयाची आहे. आता बघा, निबंध लेखन करत असताना आपल्याला आपण परीक्षेमध्ये बघतो की निबंध येतो, पण आपण एवढे कन्फ्युज होऊन जातो की विषय दिलेला असतो पण त्याचा अर्थच कळत नाही, सुरुवात काय करावी हेच कळत नाही. मग विषय, आणि कधी कधी असं होतं की विषय राहतो बाजूला आणि आपल्याकडून लिहिले जाते भलतेच. ही ही जी परिस्थिती ही सर्व विद्यार्थ्यांची होते आणि आपण टोटली कन्फ्युज होऊन जातो की आता काय लिहायचं, कसं करायचं, विषय दिलाय त्याचा अर्थ कळत नाहीये, सुरुवात कुठून करायची, आणि विषय बाजूला राहून आपण वेगळंच काहीतरी लिहितो. याचा परिणाम आपल्या मार्कवर होतो. तर बघा, परीक्षेमध्ये अशा प्रकारची प्रश्न असतात, निबंधावर प्रश्न दिलेले असतात की बघा, मी बघितलेला ऐतिहासिक स्थळ, मी पाहिलेला एक चुरशीचा सामना, आणि तिसरा पावसाळ्यातील एक दिवस. अशा प्रकारचे निबंध जर आले तर कोणता विषय निवडावा आणि काय लिहावं यात आपण टोटली कन्फ्यूज असतो. आणि आपण काय करतो मग, अशा प्रकारचे निबंध आल्यानंतर आपण कोणता तरी एक विषय निवडतो, जसं की पावसाळ्यातील एक दिवस, आणि भराभर भराभर 1-1.5 पान आपण निबंध लिहितो. जे आपल्या मनातील ते विचार आपण काय करतो, सरसर एका पानावर उतरवतो. पण मुलांनो, आणि फुशारक्या मारतो की मी खूप छान निबंध लिहिला, मला खूप चांगले मार्क पडतील, पण हे सगळं चुकीचं आहे. तर प्रत्यक्ष निबंध ही एक कला आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही कला शिकण्यासाठी आपण तिच्या अंगाने किंवा तिच्या वैशिष्ट्याने गेलो तर आपण काय होतो, ती कला लवकर अवगत करतो. तर अशाच प्रकारे निबंध लेखन ही एक कला आहे आणि ती कशी करायची, तिचे वैशिष्ट्य काय, तिचं लेखन कसं करायचं हे आपण आज शिकणार आहोत. तर बघा, आता हे जे निबंध दिले आहेत, तर हे तिच्या निबंध लेखनात जेव्हा आपण घेणार तेव्हा ह्या निबंधाची आपण कसे लिहायचे याची आपण संपूर्ण माहिती बघूया. तर त्या अगोदर निबंध लिहिताना लक्षात ठेवण्याच्या महत्वाच्या गोष्टी. आपण निबंध लिहित आहोत तर त्याच्या अगोदर आपल्याला काय काय लक्षात ठेवायचंय, म्हणजे आपला निबंध अजून इफेक्टिव्ह परिणामकारक कसा असेल. तर बघा, प्रश्न पहिला की आपण ज्या मी दिले की निबंध लिहिताना कोणत्या बाबी लक्षात ठेवायचा, तर तो पहिली बाब जी आहे ती आहे दिलेल्या मुद्द्यावरून निबंध लिहावयाचा असतो. परीक्षेमध्ये काही मुद्दे दिलेले असतात की उदाहरणार्थ आई डॅश स्वभाव डॅश वर्णन. जो विषय दिलेला असेल त्या विषयाची परीक्षेमध्ये मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्याला धरूनच तो निबंध लिहावयाचा असतो. दुसरी बाब, निबंधाची भाषा साधी व सोपी असावी. निबंध लिहित असताना तुम्ही जर खूप किचकट आणि खूप अवघड शब्द त्या निबंधात घेतले तर वाचणाऱ्याला त्याचा इफेक्ट जाणवत नाही, आणि त्याचा इफेक्ट वाचणाऱ्याला जाणवल्यामुळे काय होतं की त्याचा इफेक्ट आपल्या मार्कावर होतो. तर बघा, निबंधामध्ये अगदी साधी आणि सोपी भाषा वापरावी. जसं उदाहरणार्थ आपण आईवर निबंध लिहितोय तर माझी आई मला खूप आवडते, बस.
असं साध्या शब्दात लिहायचं की माझी आई मला खूप आवडते. आपण आता पुढील बाब बघूया की निबंधामध्ये कोणती काय वापरल्यामुळे, कोणत्या बाबीचा समावेश केल्यामुळे आपला निबंध आकर्षक होईल. तर बघा, तिसरी जी बाब आहे ती आहे निबंधाची सुरुवात आकर्षक असावी. निबंधाचा मध्य व शेवट व्यवस्थित असावा. की निबंधाची सुरुवात कशी पाहिजे, आकर्षक, आणि मध्य व शेवट व्यवस्थित. तर आपण हे कसं करणार बघा, निबंधाच्या सुरुवातीला आपण एखादी कविता, एखादा सुविचार किंवा सुभाषिते किंवा मध्यामध्ये एखादं मार्मिक उदाहरण आणि शेवटी एखादी कविता असं आपण करू शकतो. म्हणजे अशी निबंधाची सुरुवात, मध्य आणि शेवट आकर्षक असावा. चौथी जी बाब आहे ती आहे की निबंधात 4 ते 5 परिच्छेद लिहावे. आता निबंध लिहिताना सरसर पूर्ण पहिल्या पेज बसून तर लास्ट पेज पर्यंत लिहिणं म्हणजे निबंध नाही. निबंधामध्ये कमीत कमी 4 ते 5 परिच्छेद असावेत, लिहावेत. तर ते कसे बघा, पहिला परिच्छेद समजा आपण पावसाळ्यावर निबंध लिहितोय, तो पहिला परिच्छेद पावसाळा इथं संपला, तर पावसाळ्याच्या पाच्या टोकापासून न लिहिता ळाच्या टोकापासून नवीन परिच्छेद तयार करावा. म्हणजे तो दिसण्यास खूप आकर्षक दिसतो आणि वाचताना लवकर लक्षात येतो. समजलं मुलांना? आता बघा, पाचवा आपण बघूया की निबंध लिहिताना कोणती बाब महत्वाची आहे, जी ती आहे 5. तर बघा, निबंध योग्य ठिकाणी विराम चिन्हाचा वापर करावा. निबंधात काय करायचं, योग्य ठिकाणी विराम चिन्हाचा वापर करावा. कारण जो आपला निबंध वाचतोय त्याला त्याचा अर्थ कळाला पाहिजे. तर विराम चिन्ह कोणती बघा, कॉमा इथं मी दिलंय, फुल स्टॉप, चिन्ह, उद्गारक वाच्य चिन्ह, अवतरण चिन्ह. तुम्ही आपल्या निबंधामध्ये लिहिताना तो काय करायचा, उद्गारवाचक चिन्हात लिहायचा. एखादा आनंदाचा जसं की आपण बापरे केवढा मोठा साप होता समोर, असं लिहिताना आपण काय करायचं, उद्गारवाचक चिन्ह वापरायचं. एखादा प्रश्न लिहित असेल तर प्रश्न चिन्ह वापरायचं. वाक्य संपल्यानंतर फुल स्टॉप द्यायचा आणि वाक्यामध्ये आपल्याला कुठे थोडं थांबायचं आहे तर त्याला आपण स्वल्प विराम द्यायचा. ठीक आहे, आता आपण पुढे बघूयात. 6वी जी बाब आहे ती आहे निबंधात मराठी भाषा शुद्ध वापरावी. आता आपण निबंध लिहित असताना आपण जी मराठी भाषा वापरतो, मराठी भाषा शुद्ध असावी. उदाहरणार्थ की जसं बघा, दिन आणि दिन या 2 शब्दाचा उच्चार एकच आहे, पण लिहिताना दिन याचा अर्थ पहिली विलांटी लिहिली दीला पहिल्या अक्षरात, तर दिनचा काय अर्थ होतो, दिवस, आणि तीच विलांटी दुसरी आपण दिली दीला तर त्याचा अर्थ होतो गरीब. बघितलं मुलांनो, या ठिकाणी अशा प्रकारचे आपण म्हणजे निबंध लिहिताना कोणता उकार, मात्रा, दिन, म्हणजे कसं दिन लिहायचंय, आपल्याला कोणतं दिन घ्यायचंय, तर याच्यामुळे काय होते, टोटली आपल्या निबंधाचा अर्थ बिघडतो. म्हणून निबंधात मराठी भाषा शुद्ध वापरावी. आता आपण निबंधाचे प्रकार बघूयात की निबंधाचे कोणकोणते प्रकार आहेत. तर निबंधाचे 5वीच्या वर्गाला 3 प्रकार आहेत. तर 3 प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा जो प्रकार आहे तो आहे कल्पनात्मक निबंध, आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे आत्मवृत्तपर निबंध. तर आपल्याला वर्णनात्मक निबंध याची पुढे सविस्तर माहिती घ्यायची आहे. तर मुलांना आपण अशा प्रकारे
आत्मवृत्तपर निबंध म्हणजे काय ते बघूया. तर एखादी विशिष्ट व्यक्ती, वस्तू व प्राणी आपली जीवन कहाणी, एक मिनिट आपण पहिले तर मुलांना आपण निबंधाचे हे जे 3 प्रकार बघितले त्या प्रकारानुसार पहिला जो वर्णनात्मक निबंध आहे तो आपण सविस्तर बघणार आहोत. तर कल्पनात्मक निबंध आणि आत्मवृत्तपर निबंध या 2 प्रकारची आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर कल्पनात्मक निबंध म्हणजे काय? तर आपल्याला कल्पनेत रमून जायला नेहमी आवडते. विशेषतः जे आपल्याजवळ नाही ते आपल्याजवळ असते, तर असे विचार आपल्या मनात नेहमी येतात. हे विचार, आशा आणि कल्पना निबंध रूपाने मांडणे म्हणजे कल्पनात्मक निबंध होय. मग या कल्पनात्मक निबंधामध्ये कोणकोणत्या प्रकारची निबंध येतात? तर कल्पनात्मक निबंधामध्ये परीक्षा नसती तर, आरसा निर्माण झाला नसता तर, मला पंख मिळाले तर, आई संपावर गेली तर, रात्र नसेल तर, अशा प्रकारचे घड्याळ नसते तर, मी शिक्षक झालो तर, अशा प्रकारचे निबंध येतात. आत्मवृत्तपर निबंध एखादी विशिष्ट व्यक्ती, वस्तू, प्राणी आपली जीवन कहाणी व आपले मनोगत सांगत आहे अशी कल्पना करून लिहिलेले निबंध म्हणजे आत्मवृत्तपर निबंध होय. तर यामध्ये एखादी वस्तू, व्यक्ती, प्राणी आपली जीवन कहाणी सांगते, आपले मनोगत सांगते, त्याला आपण आत्मवृत्तपर निबंध म्हणतो. त्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात? पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त, मी झाड बोलत आहे, मी टीव्ही बोलतोय, छत्रीचे आत्मकथन, मी फळा बोलतोय, फाटलेल्या पुस्तकाचे आत्मवृत्त, घराचे आत्मकथन, अशा प्रकारे यामध्ये निबंध तुम्हाला येऊ शकतात. आता आपण जो निबंधाचा प्रकार शिकणार आहोत तो म्हणजे वर्णनात्मक निबंध. मग त्याची थोडी आपण माहिती बघूयात की वर्णनात्मक निबंधासाठी जे विषय दिले जातात ते बहुधा आपल्या परिचयाचेच असतात. आपण अनुभवले प्रसंग व आपल्या परिचयातील व्यक्ती याचे वर्णन करण्यास सांगितले जाते. म्हणून आपल्या अवतीभोवती जे घडत असते त्याचे आपण नीट निरीक्षण करावे. त्यातील महत्वाच्या गोष्टी आपल्या वहीत टिपून ठेवाव्यात. आपण छान छान कविता वाचतो, त्यातील महत्वाच्या ओळी टिपून ठेवाव्यात. त्याचा उपयोग आपल्याला आपल्या निबंधात करावायचा आहे. एखादा मौलिक विचार मांडून निबंधाचा समारोप करावा. निबंधाची भाषा साधी, सोपी, ओघवती आणि आकर्षक असते. निबंधाची मांडणी मुद्देसूद असावी. आपण वर्णनात्मक निबंध बघत आहोत. तर वर्णनात्मक निबंधामध्ये कोणकोणते प्रकार येतात, कोणकोणते निबंध येतात? तर बघा, माझा मित्र, मी पाहिलेली जत्रा, माझा आवडता सण, माझा गाव, माझा महाराष्ट्र, मी पाहिलेले निसर्ग सुंदर स्थळ, अशा प्रकारचे निबंध आपल्याला वर्णनात्मक निबंधामध्ये येतात. तर आपण बघूया. बघा, वर्णनात्मक निबंध पुढील मुद्द्याच्या आधारे निबंध लिहा व योग्य शीर्षक लिहा. आता परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येणार निबंधाचा. मुद्दे दिलेले असणार, शीर्षक तुम्हाला लिहायचे. पहिले तुम्ही काय करणार? मुद्दे वाचायची. बघा, जून महिना डॅश, शाळा सुरू डॅश, पावसाळा सुरुवात डॅश, मुलांना आनंद डॅश, शाळेत जाताना मजा डॅश, हिरवीगार वनश्री डॅश, आनंदाने वातावरण डॅश, आकाशात अनेक रंगाचे ढग डॅश, इंद्रधनुष्य डॅश, पावसाळा आवडणे. तर या मुद्द्यावरून आपल्या लक्षात आलेच असेल मुलांनो की आपल्याला कोणता निबंध लिहायचा आहे. तर आपल्याला
पावसाळा हा मराठी निबंध लिहायचा आहे. तर बघा, चला तर मग आपण काय करू, पावसाळा हा मराठी निबंध कसा लिहितात ते बघूया. बघा, पावसाळा. पावसात काही मुले रंगीबिरंगी रेनकोट घालून शाळेत जातात. काही मुले आपली छत्री सावरत शाळेत जातात. जाताना रस्त्यात साचलेले पाणी एकमेकाच्या अंगावर उडवतात व मजा करतात. कधी कधी खूप पाऊस पडला की शाळेला सुट्टी मिळते. कधी कधी काय होतं, खूप पाऊस पडला की शाळेला सुट्टी मिळते. आता बघा मुलांनो, मी एक तुम्हाला कविता म्हणून दाखवते. छोटीशी 4 लाईन, त्याने आपला निबंध अजून इफेक्टिव्ह होईल. बघा, सोनसर पावसाची सारे रान भिजविते, काळ्या आईच्या गर्भात हिरे मोती रुजविते. ही कविता काय पावसावर दिली आहे आणि खूप सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. आता आपण पुढील निबंध बघूया. पावसाळ्यात सगळीकडे झाडे हिरवीगार होतात, पक्षी दिसतात, नदी नाले भरून वाहतात, विहिरी तलाव भरून जातात. त्यामुळे आपल्याला पाणी मिळते, शेतात धान्य पिकते, सगळीकडे आनंदाचे वातावरण दिसते, आम्हाला रानात नाचतो. हे झालं पावसाळ्यातील वर्णन. बघा, पाऊस पडला की बेंकाचा डराव असा आवाज घुमू लागला, तर बेंकाचा डराव असा आवाज घुमतो. बघा मुलांनो, तुम्हाला तुमच्या परिचयाची छोटीशी मी एक पावसावर कविता सांगते. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. एग एग सरी माझे मडके भरी, मडके गेले वाहून, सर आली धावून. अशा प्रकारची पण कविता तुम्ही यामध्ये लिहू शकतात. बघा, पावसाळ्यात संध्याकाळ फारच सुंदर असते. आता आपण पुढील परिच्छेद वाचतोय. तर सूर्यप्रकाशामुळे ढग रंगबेरंगी बनतात, आकाश विविध रंगांनी भरून जाते. कधी कधी आकाशात इंद्रधनुष्य दिसते. असा हा पावसाळा ऋतू मला खूप आवडतो. शेवटी बघा, समारोप आता आपण करतोय, तर असा हा पावसाळा ऋतू मला खूप आवडतो. तर मी तुम्हाला पावसाळ्याबद्दल अजून एक समारोपासाठी, श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरस. श्रावण महिन्यात तेव्हा आपल्या मनाला खूप आनंद होतो आणि सगळीकडे हिरवळ दाटते आणि क्षणात काय होते, सरसर शिरवे. शिरवे म्हणजे पावसाच्या सरी, आणि क्षणात फिरून ऊन पडे, म्हणजे काही क्षणात ऊन पडते तर काही क्षणात पाऊस येतो, असं वर्णन इथं सांगितलं आहे. बघा, अशा प्रकारे आपण पावसाळा हा निबंध लिहिला. छान होता की नाही निबंध? आता आपण अजून एक अतिशय सुंदर निबंध बघूया की माझी आई. हा पण वर्णात्मक याच प्रकारामध्ये या निबंधाचा समावेश होतो. तर माझी आई, बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये असे मुद्दे दिलेले असणार की नाव डॅश वर्णन डॅश स्वभाव डॅश घरातील सजावट व इतर कामे डॅश आजारी माणसाची काळजी, तुमच्या अभ्यासात मदत डॅश रागवते व प्रेम करते. अशा प्रकारे तुम्हाला हे परीक्षेमध्ये मुद्दे दिलेले असणार आणि तुम्ही आता आईवर निबंध लिहायचा आहे. तर बघा, मी सर्वात स्टार्टिंगला एक कवितेने सुरुवात करते, ती म्हणजे आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. अशा प्रकारे आपण या कवितेने सुरुवात करूया. बघा, आता आपण
पहिला परिच्छेद वाचूया. तर बघा, माझी आई मला खूप आवडते. ती दररोज पहाटे उठते, सर्वांसाठी स्वयंपाक करते, सर्वांना सकाळी लवकर उठवते. आमचे घर ती नेहमी स्वच्छ ठेवते. माझ्यावरती जीवापाड प्रेम करते. मी शाळेला गेल्यावर ती बाबासोबत शेतात जाते. बघा, जे लिहिताय ते आपल्या आपल्या आईविषयी विचार लिहिताय की ती काय काय करते, कशी करते, तिचं ते वर्णन या परिच्छेदात केलेलं आहे. आता दिवसभर शेतात घाम गाळून ती खूप कष्ट करते. आमच्या घराचा भक्कम आधार माझी आई आहे. ती मला चांगले वळण लावते. ती मला नियमित अभ्यासाला बसवते. माझ्याकडे लक्ष न देता ती आमच्यासाठी स्वतःकडे लक्ष न देता ती आमच्यासाठी राब राब राबते. बघा, तिची आई काय काय करते त्या मुलाची त्याचे वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर आपण आईविषयी अशीच एक कविता बघूया की बघा, आई गाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई हे गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. आता नसली कुठेच तरीही नाही म्हणवत नाही. या कवितेत आईची खूप छान महती सांगितली आहे. तर आता आपण पुढील परिच्छेद वाचूया. माझी आई तिच्या परिस्थितीमुळे फक्त 10वी पर्यंत शिकली आहे, पण ती खूप जिद्दी आहे. माझ्या शिक्षणासाठी ती खूप राबते. तिचे कष्ट आठवले की माझे डोळे भरून येतात. मला वेळ मिळेल तेव्हा ती अनेक थोर पुरुषांच्या, नेत्यांच्या, संतांच्या गोष्टी सांगते. बघा, त्या मुलाची आई काय काय करते या परिच्छेदामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता आपण पुढील परिच्छेद वाचूया. मला ती नेहमी शिक्षणाबरोबर चांगला माणूस घडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. माझ्याकडून क्वचित एखादी चूक झाल्यावर ती समजावून सांगते. पुन्हा अशी चूक कधीच करू नको म्हणून बजावते. ती नेहमी हसतमुख असते, तरीही कधीतरी प्रसंगी गंभीर होते. तर अशाच प्रकारे आपण अजून एक कविता बघूया. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतील जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान. भिजून गेली अंधारात की सैरावैरा धावालाही कमी पडतं रान. अशी आईची महती. आता आपण पुढील परिच्छेद वाचूया. मी चांगले काम केल्यावर ती माझे खूप कौतुक करते. माझा चेहरा पाहून माझ्या मनातले विचार ती ओळखते. रोज मला मैदानावर खेळण्यासाठी वेळ देते. दर रविवारी माझ्या आवडीचे पदार्थ मला करून देते. बघा पुढील परिच्छेद. माझी आई कधी जर गावी गेली तर माझी नजर तिला शोधत राहते. माझी आई सद्गुणाची खाण आहे. माझ्या आयुष्याची ती निर्माता आहे. माझी बहीण, माझी मैत्रीण, माझा गुरु, माझे मार्गदर्शक, माझं सर्वस्व माझी आई आहे. असे आईचे वर्णन केले आहे. आता आईविषयी आपण एक कविता बघूया की आई खरंच काय असतं. लेकराची माय असते, वासराची गाय असते. दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते. धरणीची ठाय असते. तसेच ती माझ्यासाठी माझी वंदनीय देवता बनली आहे. अशी आई मला मिळाली याचा मला सदैव अभिमान आहे. मी मोठा झाल्यावर तिचे खूप काळजी घेईल. तिला सदैव सुखात ठेवीन. तिला वाईट वाटेल अशी कोणतीही गोष्ट
करणार नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर भरभरून प्रेम करणार. तर बघा आता शेवटी समारोपसाठी काय केलंय, एक कविता घेतली ती बघा. असेल जर मला मानव जन्म पुन्हा, आई तुझ्या पोटी जन्म येईल पुन्हा. असेल जर मला मानव जन्म पुन्हा, आई तुझ्या पोटी जन्म येईल पुन्हा. तर आई, आपण एक कविता बघूया शेवटी. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. अशा प्रकारे आईची महत्त्वे सांगणारा हा सुंदर निबंध आपण बघितला. बघा अजून एक आपण सुविचार बघूया की स्वामी तिन्ही जगाचा, आई बिना भिकारी. अतिशय मार्मिक आणि सुंदर सुविचार आपण असे निबंधामध्ये टाकायचे असतात. आता स्वाध्याय, तुम्हाला जो मी निबंध इथं, तर त्या पुढील मुद्द्याच्या आधारे निबंध लिहा व योग्य शीर्षकाचा एक निबंध इथं दिला घेणे आणि घरी काय करणे, हा निबंध लिहिणे. त्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगते की काय मुद्दे दिलेले आहेत बघा. घराचे नाव, भरपूर प्रकाश, घरात रोपटी, घर प्रसन्न, घराभोवती झाडे, छान सावली, घरातील माणसे सगळे आनंदात, घरात पुस्तके, घरात कंटाळा नाही, घराची आठवण, घर आवडणे. अशा प्रकारे इथं काय दिलेत, मुद्दे दिलेत आणि या मुद्द्याच्या आधारावर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आता आपल्याला कोणता निबंध लिहायचा आहे, तर माझे घर हा निबंध आपल्याला लिहायचा आहे. तर सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घेणे आणि हा निबंध लिहिणे. तर बघा माझे घर हा निबंध लिहित असताना तुम्ही कसा लिहिणार बरं, तर बघा एक मी तुम्हाला घरावर कविता सांगते. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. अशा प्रकारे तुम्ही हा निबंध लिहिताना स्टार्टिंगला ही कविता त्यामध्ये टाकणार आहात आणि शेवटी समारोप करताना बघा, नको कुणाचा बंगला, नको कुणाची माडी, नको कुणाचा बंगला, नको कुणाची माडी, माझ्या घरी मिळते मला स्वर्ग सुखाची अवीट गोडी. इतकी छान सुंदर कविता आपण आपल्या घरावर लिहू शकतो. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, निबंध लिहित असताना तुमचं अवांतर वाचन जास्त पाहिजे आणि जेवढं अवांतर वाचन जास्त तेवढा तुमचा निबंध सुंदर बनणार. अशा प्रकारे तुम्ही निबंध लिहू शकता. आणि ही जी एरे एरे पावसा कविता आहे ती तुम्ही काय करायची, पावसाळ्यात ज्या ज्या ठिकाणी पावसाचा निबंध येणार तिथं ही कविता तुम्ही लिहायची. धन्यवाद मुलांनो.